रविवारचा दिवस म्हटलं की मुलांना वेगळं काहीतरी खायला लागतं आणि मी जे बनवते ते खातात. हे बघा, नारळ तर वरून किती छान दिसलं, आतून खराब. काही लोक पण असेच असतात, वरून गोड गोड बोलतात आणि आतल्या गाठीचे असतात बरं का. आणि काही वेळेस त्यांचं बोलणं डायरेक्ट बोलण्याऐवजी इनडायरेक्ट बोलण्यातून सुद्धा समजते की त्यांचा उद्देश काय आहे. असो. आणि इथं आता मग चला, आज इडली सांबारचा बेत आहे. अगोदर तेल काढून घेतलं, तेल संपलं होतं. आणि हे जेमिनीचं पॉकेट आहे आणि यावरती आम्हाला छान असं गिफ्ट भेटलेलं आहे. तर मी पुढे कधीतरी एका व्हिडिओमध्ये दाखवेन. तर इथं मी टोमॅटो, कांदा, चिंचगूळ आणि लसूण घेतलेला आहे, जे की मी सगळंच मिक्सरला फिरवून घेणार आहे. मी प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते बरं का, मनानं. आणि हे सगळी ग्रेव्ही बनवून घेतली. तेल टाकलं कढईमध्ये आणि जिरे मोहरे त्यामध्ये छान असे तळून घ्यायचे. आणि जी आपण ग्रेव्ही बनवली होती ना सगळे कच्च्या साहित्याची, ती ह्या फोडणीमध्ये टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत खमंग तळून घ्यायची. अजून मी याच्यात तिखट टाकलं नाही, पण चिंचगुळामुळे छान असा कलर आलाय. टोमॅटो सुद्धा आहे. हळद टाकलं, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं सोलापुरी काळा मसाला आणि मस्त असं कोथिंबीरीचं मीठ टाकलं. हे छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये सगळी चव आली, आंबट, तिखट, गोड, खारट, चारही चव झाल्या. आणि त्यानंतर थोडीशी चिरून घेतलेली कोथिंबीर, अगोदर आपण कोथिंबीरचं मीठ टाकलं होतं ना, त्यामुळे थोडीशीच टाकायची. आणि त्यानंतर हे जे मी बनवून ठेवलं होतं मिक्स डाळी भाजून त्याचं वाटण, त्याचं फक्त मी 1 चमचा टाकलं आणि 1 तांब्या गरम पाणी. मस्त असं झटपट आपलं सांबार तयार झालं. आमच्या घरात ह्या पद्धतीचं सांबार सगळ्यांना आवडतं. इडली, डोसा आणि हे भातावर सुद्धा खातात. खूप भारी लागतं. नक्की ट्राय करून बघा.